हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. काल आपण भूगोलच्या तासाला पावसाचे प्रकार, प्रतिरोध प्रकारचा पाऊस आणि आवर्त पाऊस याविषयी माहिती घेतली. आणि पाऊस कशा प्रकारे मोजतो आपण, उपकरणाच्या कुठल्या उपकरणाच्या सहाय्याने पाऊस मोजला जातो आणि तो मिलीमीटरमध्ये पाऊस मोजतो या विषयी आपण माहिती घेतली. आणि आता आपल्याला धुके, दव आणि दहिवर बघा. धुके, दव आणि दहिवर तर धुके, दव आणि दहिवर आपण बरेचसे मुलं ग्रामीण भागातले असल्यामुळं हे जरी आपण नुसतं वाचलं धुके, दव आणि दहिवर, तरी देखील बऱ्याच जणांना याविषयी थोडी माहिती झाली असणार आहे. आपण बघतो की धुके कधी कधी आपल्या परिसरामध्ये पडतं किंवा सकाळ सकाळी उठल्यानंतर आपण शेतामध्ये आपण गवतावरती किंवा पिकावरती आपण बांधाने चालायला लागलो तर आपण पाय आपले ओले होतात, त्या ठिकाणी दव पडलेलं असतं. आपण त्याला म्हणतोय की आज खूप दव पडलं होतं किंवा दव पडलेलं आहे. म्हणजे हे बाष्पीभवन किंवा बाष्पच आपल्याला माहिती आहे की या गोष्टी कशा घडतात. तरी प्रत्यक्ष आपण भूगोलामध्ये काय दिलेली माहिती हे आपण पाहूया धुके, दव आणि दहिवरमध्ये. तर वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहिवर पाहायला मिळते. बघा, शेवटी बाष्पीभवनामुळे त्या गोष्टी घडत असतात, परंतु हे भूपृष्ठालगत घडतंय. वातावरणातील बाष्पाचे आपल्याला माहिती आहे की जे जलाशयातील पाणी किंवा समुद्रातील पाणी हे सूर्याच्या उष्णतेमध्ये ठिकाणी तापतं आणि त्याचं बाष्पीभवन होते. आपण प्रत्येक तासाला बोलत असेल आपण याच्यामध्ये माहिती घेतोय आपण. तर ज्या वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन किंवा घनीभवन भूपृष्ठालगत होते, जेव्हा भूपृष्ठालगत जमिनीलगत होते तेव्हा त्या ठिकाणी धुके, दव आणि दहिवर आपल्याला भूपृष्ठावर पाहायला मिळते. भूपृष्ठालगतचा हवेच्या थराचे तापमान कमी होते. हे धुके किंवा दव कसं तयार होतं, दहिवर होतं तर भूपृष्ठालगतच्या हवेच्या थराचं तापमान कमी होतं. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. नक्की काय होतं की जेव्हा भूपृष्ठालगतच्या हवेचं किंवा हवेतील बाष्पाचं म्हणजे तापमान कमी झाल्यामुळं हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि या क्रियेस बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होते. बघा काय होतं तर भूपृष्ठालगत जे हवेतील थराचे तापमान कमी होते आणि तापमान कमी झाल्यावरती भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पांचे सांद्रीभवन होतं. आणि या सांद्रीभवन झाल्यानंतर त्या बाष्पाचे जे बाष्प तयार होतं त्या बाष्पाचे सूक्ष्म जलकण, अतिशय लहान लहान पाण्याचे कण तयार होतात आणि जलकण वातावरणात तरंगतात. हे अतिशय वजनाने कमी असल्यामुळं हे पाण्याचे जे काय कण बारीक असतात ते वरती हवेमध्ये तरंगतात आणि या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यामुळे धुके कसं तयार होतं तर भूपृष्ठालगत जे काय तापमान कमी झाल्यामुळं हवेतील बाष्पाचे काय होतं सांद्रीभवन होऊन या सांद्रीभवनातील जे काय बाष्प आहे
या बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होतं आणि मग हे सूक्ष्म जलकण काय होतं अतिशय लहान असल्यामुळं ती वजनाने कमी असल्यामुळं हवेमध्ये तरंगतात आणि मग या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यामुळं त्याचं वजन वाढल्यामुळं त्याचं थर त्या ठिकाणी एकत्र येऊन ते जास्त प्रमाणात थर झाले की त्याचं काय होतं धुक्यात रूपांतर म्हणजे तशा प्रकारे तिथं धुके तयार होते. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वास्तूंशी आल्यास बघा भूपृष्ठावरील म्हणजे जमिनीवरील बाष्पयुक्त हवेचं म्हणजे हवा आहे परंतु त्याच्यामध्ये काय बाष्प आहे पाण्याचे बारीक बारीक कण आहेत आणि या हवेचा संपर्क जर अतिथंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीकरण होते. बाष्पांचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. लक्षात जर या भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड भागाशी आल्यानंतर बाष्पाचे सांद्रीकरण होऊन बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावरती चिकटतात आणि यालाच दवबिंदू असं म्हणतात. बघा की आपण बघतो खाली की जे बारके बारके गवत वगैरे छोटे छोटे गवत वनस्पती आहे त्याच्यावर दव पडतं तर बाष्पाचे सांद्रीभवन झाल्यामुळं बाष्पाचे सूक्ष्म जलकण काय होतं अतिथंड वस्तूंच्या पृष्ठभागावरती कारण का हे पाण्यावरतीच पडतं आणि पाण्यामध्ये तर पाणी असतंच बरोबर आहे का प्रकाश संश्लेषण आपण बघत असतो विज्ञानामध्ये बघितलेलं आहे आणि मग अशा या त्या थंड भागामध्ये ज्यामध्ये पाणीच आहे अशा वस्तूंच्या पृष्ठभागावरती हे जलबिंदू चिकटतात आणि यालाच जलबिंदू किंवा दवबिंदू असं म्हणतो आपण. हवेचे तापमान 0°C पेक्षा कमी झाल्यास आपल्याला माहिती आहे हवेचं तापमान 0°C पेक्षा कमी झालं की पाण्याचं काय होतं बर्फ होतं तर पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. का गोठतात तर आपल्याला नियम माहिती आहे की जेव्हा तापमान 0°C कमी होतं तेव्हा पाण्याचं बर्फ तयार होतं आणि साहजिकच ज्या दवबिंदू जे आहेत हे दवबिंदू जर समजा हवेचं तापमान जर 0°C कमी झाल्यानंतर हे दवबिंदू काय होतात गोठतात आणि गोठलेल्या दवबिंदूंनाच दहिवर असे म्हणतात. की दहिवर म्हणजे काय हे दहिवर आहे हे दहिवर जे आहे ती काय असतं जे काय दवबिंदू ते आणि थंड भागामध्ये जे काही चिकटलेले असतात आणि परत जेव्हा तिथलं जर तापमान जर 0°C पेक्षा जर कमी झालं तर या दवबिंदू पडलेला जो भाग आहे जलबिंदू थंड हवेच्या प्रवेश करतात आणि हे दवबिंदू परत तापमान 0°C कमी झाल्यामुळं तिथला तो दवबिंदू काय होतात गोठतात. दवबिंदू गोठल्यानंतरच त्या ठिकाणी दहिवर किंवा त्या दवबिंदू गोठण्याच्या क्रियेलाच दहिवर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हिवाळ्यात तुम्हाला विचारतो बघा एका वाक्यात दहिवर म्हणजे काय तर हिवाळ्यात दव व दहिवराची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. हिवाळा जो ऋतू आहे त्या हिवाळा ऋतूमध्ये दव आणि दहिवर यांची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. आणि पुढे जो प्रकार आहे तो म्हणजे आपल्याला बघायचा आहे वृष्टीचे परिणाम. पर्जन्य वर्षाव पाऊस जो होतो मग तो हिमवर्षाव असेल आहे का नाही तर वृष्टीचे आणि जे आपण प्रकरण बघतोय आपण वृष्टी या वृष्टीचे काय परिणाम तुम्हाला तर माहिती आहेच परिणाम काय होतात तरी पण या ठिकाणी प्रत्यक्ष आपण पाहतो जास्त प्रमाणात पाठीमागं बघितलं 2 महिन्यापूर्वी जो आपल्या सातारा कोल्हापूरच्या पलीकडे जो चिपळूण वगैरे रत्नागिरी जो भाग आहे त्या चिपळूणसारख्या ठिकाणी वरती खूपच पाऊस डोंगराळ भागामध्ये पडल्यामुळं
त्या ठिकाणी पूर आला आणि तो पूर्ण गाव त्या ठिकाणी पाण्यामध्ये जवळजवळ 25-30 मीटर पुढं पाणी त्या ठिकाणी वरती फूट एवढं ते पाणी वरती आलेलं होतं. म्हणजे तिथली जवळजवळ हे ग्राउंड फ्लोअरचे जे काही बांधकामं आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली म्हणजे बुडलेले होते. तर साहजिकच हे वृष्टीमुळं अशा प्रकारचं नुकसान होतं. त्या ठिकाणी संपूर्ण घरं पाण्याखाली गेली होती म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कितीतरी नुकसान झालं असणार आहे. बरोबर आहे. बघा प्रत्यक्ष आपण माहिती घेऊया. पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. बरोबर. पृथ्वीवर जे उपलब्ध होणारं जे पाणी आहे हे पाणी कुठून नक्की तयार मिळतं आपल्याला, तर वृष्टी म्हणजे पावसामुळंच आपल्याकडे ठिकाणी पावसामुळे ते पाणी आपल्याकडे उपलब्ध होतं. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे, मी तुम्हाला सांगितलं की जास्त प्रमाणात जर पाऊस जर पडला, वृष्टी जर झाली तर ते हानिकारक होते. तशीच ती कमी वृष्टी देखील जरी समजा जास्त वृष्टी झाल्यामुळं त्या ठिकाणी महापूर वगैरे आले, पण जर कमी झालं तर सुद्धा पाणी प्यायला नसते. आपण बघतो काय विदर्भ आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भासारख्या भागामध्ये आपण बघतो उन्हाळ्यामध्ये लोकांना पाणी प्यायला नसते. कारण त्या ठिकाणी पावसाचं प्रमाणच कमी आहे. पावसाचं प्रमाण कमी आहे म्हटल्यानंतर परत एकदा जमिनीतील पाण्याचा साठा संपला की चांगलं पाणी कुठे येणार. आणि म्हणून त्या ठिकाणी खूपच कमी पावसामुळे त्या ठिकाणी लोकांना होणाऱ्या ज्या काय हानिकारक गोष्टीला सामोरं जावं लागतं. बघा, जर कमी वृष्टी देखील हानिकारक असते. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ, महापूर, त्यामुळे जीवित व वित्त हानी होते. पाऊस पडला नाही तर अवर्षण म्हणजेच कोरडा दुष्काळ स्थिती निर्माण होते किंवा उत्पन्न होते. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. जर पाऊस जर नाही पडला तर भरघोस अशा प्रकारचं पिकांपासून उत्पादन मिळणार नाही. आणि म्हणूनच पिकांचं उत्पादन जर जास्त प्रमाणात नाही झालं तर मिळणारं जे अन्नधान्याची जी साठा आहे ते कमी असणाऱ्या म्हणजे कमतरता निर्माण होते. अन्नधान्य आयात करायला लागते. साहजिकच जर अन्नधान्य नसेल आपल्याकडं तर दुसऱ्या देशातून दुसऱ्या भागातून आपण तो काय करतो, मागवून घेतो म्हणजे आयात करतो. शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होते. मग शेतकरी हे शेतीच्या उत्पन्नावरती आपलं उदरनिर्वाह करत असतात, जगत असतात. जर त्यांचं ते कामच आहे, शेतकऱ्यांचं कामच कुठलं आहे तर शेतीमध्ये काम करून आपलं उदरनिर्वाह किंवा पोटाची खळगी भागवण्याचं काम आहे. जर पाऊस नाही पडला तर शेतीचं उत्पन्न निघू शकत नाही. आणि मग साहजिकच त्यामुळं शेतकऱ्यांची जीवन पद्धत बिघडते, हलाखीत जीवन जगावं लागतं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत ताण पडतो. देशाची अर्थव्यवस्था का पडतो? आपल्याला माहिती आहे की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. सुमारे 70% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. अलग लक्षात म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत ताण का पडतो विचार तुम्हाला विचारलं की भौगोलिक कारण द्या. देशाच्या अर्थव्यवस्थेवरती ताण पडतो भौगोलिक कारण का ताण पडतो? जर समजा कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. सुमारे 70% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. आणि मग जर समजा एखाद्या वर्षी जर पाऊसच खूपच कमी पडला किंवा कमी पडला तर साहजिकच काय होतं की कमी पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांना पाण्याअभावी योग्य अशा प्रकारचं मोबदला म्हणजे उत्पन्न मिळत नाही. आणि मग उत्पन्न नाही मिळालं की देशाचं जी काही अर्थव्यवस्था ढासळते आणि मग साहजिकच देशाच्या अर्थव्यवस्थेवरती ताण पडतो. भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. बघा ते दिलेलं आहे. भारतासारख्या देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळं अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. भारतातील शेती मोठ्या प्रमाणात मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशाचा यासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो. बघा, पाऊस पण पाहिजे पण कसा पाहिजे शेतकऱ्यांना? योग्य वेळी पाऊस पडला पाहिजे. अयोग्य वेळी जरी पाऊस पडला तरीही शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतीच्या दृष्टीने योग्य नसतो. आणि म्हणून हा भारताला खरं तर मोसमी पाऊस त्या ठिकाणी मोसमी पाऊस योग्य वाटतो. त्यामुळे म्हणून आपला भारत देश या मोसमी पावसावर अवलंबून असतो. तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. भारतातील पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा आहे आणि आपल्या भारतातील जो पाऊस आहे तो बराचसा
अनिश्चित म्हणजे कधी केव्हाही पडू शकतो, म्हणून त्याला अनिश्चित स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग यांचा विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. बघा, जर अतिशय दाट धुके जर पडले तर दृश्यमानता कमी झाली, दिसायचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं साहजिकच रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग हे सगळे जे रस्ते जे मार्ग आहेत यावरती विपरीत परिणाम होतो आणि अनेक वेळा अपघात देखील होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. दहिवळ पिकांना मारक ठरतं. मग अशी आपण बघितलं दहिवळ पडतो आणि तो दहिवळ सुद्धा पिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय हानिकारक आहे. तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. आणि हा जो दहिवळ आहे हा जर रस्त्याच्या म्हणजे आपण बघितलं मग खूप मोठा लगत त्या ठिकाणी पडतो आणि तो जर रस्त्यावरती जर पडला तर अपघात होण्याची शक्यता जास्त असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतीतील काही पिकांचं नुकसान देखील होतं. दवाचं आणि धुक्याचं परिणाम जर जास्त झालं तर त्या ठिकाणी त्या रोगराई निर्माण होऊन शेतीतील काही पिकांचं देखील या धुके आणि दवमुळं बरंचसं नुकसान होतं. तर काही पिकासाठी दव उपयुक्त पण आहे. आणि आपण बघतो की काही पिकं आपण बरेचसे शेतकऱ्याची मुलं आहोत. आपल्याला माहिती आहे की जर जास्त प्रमाण झालं धोक्याचं तर रोगराई पसरते हे साहजिक योग्य जरी असलं तरी काही पिकांच्या दृष्टीकोनात विचार केला तर दव हे त्या पिकांना उपयुक्तता असते. आणि शेवटचा जो प्रकार आपला याच्यामधला या वृष्टीमधला तो आहे आम्ल पाऊस. आतापर्यंत आपण बघितलं प्रतिरोध आणि आवर्त पाऊस, तर हा आम्ल पाऊस देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आम्ल पाऊस सुद्धा आहे, बघूया प्रत्यक्ष. तर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे, औद्योगिक म्हणजे कारखानदारी आहे की नाही, आपल्याला जवळ पिंपरी चिंचवड असेल, जेजुरी असेल किंवा इथं कुरकुम MIDC, बारामतीमध्ये काय MIDC म्हणजे औद्योगिक क्षेत्र, त्या ठिकाणी कंपनीचं प्रमाण जास्त असतं. तर औद्योगिक म्हणजे ज्या ठिकाणी कंपनीचं प्रमाण जास्त आहे त्या क्षेत्रातील प्रदूषणामध्ये तर हवेचं प्रदूषण होतं आणि या प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या औद्योगिक किंवा कंपन्यामुळं त्या ठिकाणच्या हवेतील प्रदूषण खराब होतं आणि जो हवेतील विविध वेगवेगळे वायू एकमेकांमध्ये मिसळले जातात. या वायूंची हवेतील बाष्पांची रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळे आम्ले तयार होतात. बघा, जे विविध प्रकारचे जे वायू आहेत ते हवेत मिसळल्यामुळं ते वायूंचं हवेतील जे बाष्प आहे ते बाष्पाची रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळे आम्ल त्या ठिकाणी तयार होतात. उदाहरणार्थ नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी आम्ल त्या ठिकाणी तयार होतात. पावसाच्या पाण्यात विरघळलेले आम्ले पावसासोबत खाली पडतात आणि या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य पाऊस म्हणजे हे जे हवेतील जे वायू एकमेकात मिसळल्यामुळं त्या ठिकाणी जो पावसामध्ये देखील म्हणजे हे जे पावसाच्या पाण्यात देखील हे विरघळल्यामुळं पावसासोबत सुद्धा हे आम्ल खाली पडतं आणि या पडणाऱ्या पावसाला आम्लपर्जन्य पाऊस असं म्हटलं जातं, आम्लपर्जन्य असं म्हटलं जातं. आणि असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी हानिकारक आहे. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा जो आम्ल पाऊस जो किंवा पर्जन्य जे पडतो तर तो पाऊस हा सर्व सजीव, मग ते मानव असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, वनस्पती असेल, त्याबरोबर जे इतर जे निर्जीव गोष्टी आहेत यांच्यासाठी सुद्धा हा आम्ल पाऊस खूपच हानिकारक असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे वृष्टीचं जे प्रकरण आहे हे एकाने संपलेले आहे. याचे प्रश्न उत्तर तुम्ही काय करायचं, लिहायचे आणि जेव्हा तुम्हाला वही मागितली जाईल तेव्हा ती वही तुम्ही तपासायला आमच्याकडे द्यायची आहे. फक्त ठराविकच मुलं प्रश्न उत्तर लिहितात, बरेचसे मुलं भूगोलाचे प्रश्न उत्तर लिहित नाहीत. परंतु तुम्हाला जर हे परत आम्ही वही मागितली तर कारण का मूल्यमापन हे तुमचं या तुमच्या वर्गपाठाच्या वह्या किंवा आता तुम्हाला थोड्या दिवसांनी सूचना येईल की तुमची चाचणी परीक्षासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. त्या चाचणी परीक्षेला सुद्धा तुम्हाला प्रश्नपत्रिका पाठवून दिली जाईल आणि त्याच्यावरती प्रश्न सोडवायचे उत्तरपत्रिका
पेपरावरती आणि परत तुम्ही शाळेमध्ये जेव्हा तारीख दिली जाईल तेव्हा तुम्ही जमा करायचे. आणि जर तुम्ही योग्य वेळी जर तुम्ही हे उत्तरं वगैरे प्रश्नोत्तर लिहिले असतील तर तुम्हाला जी दिली जाणारी काही प्रश्नपत्रिका आहे, आता तुम्हाला चाचणीची प्रश्न दिली जाईल आणि त्यानंतर परत सत्र परीक्षा पुढच्या वेळेला आता लवकरात लवकर सत्र परीक्षा होईल आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे उत्तर लिहिण्यासाठी प्रश्नोत्तर लिहिणे गरजेचे आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. त्याला बघा आपण पुढच्या समितीमध्ये.